की जे या स्थितीत पोहोचले होते ते आता कर्माच्या नियमांना बांधील नव्हते, कारण दैवी तत्वाप्रती त्यांच्या भक्तीमुळे त्यांच्या कृती शुद्ध झाल्या होत्या. शेवटी कपिलच्या शिकवणुकीने मानवी क्षमतेची सखोल दृष्टी दिली, जिथे व्यक्ती त्यांच्या मर्यादा ओलांडू शकतात आणि अमर्यादेसह एक होऊ शकतात. त्यांनी कालातीत शहाणपण दिले, आपल्या शिष्यांना आध्यात्मिक वाढ, आत्मसाक्षरता आणि अंतिम मुक्तीच्या प्रवासाचे मार्गदर्शन केले. एका शाख जंगलात पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर आपल्या पूज्य गलोमांच्या चरणी बसला. त्याच्या डोळ्यात उत्सुकता घेऊन त्याने विचारले, आजी, मी ऐकले आहे की व्यक्ती महान कार्यांबद्दल बोलतात, धर्म, नफा आणि आनंद त्यापैकी कोणता श्रेष्ठ मानला जातो. पूर्वीच्या काळातील एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात करत असताना भीष्माचे डोळे चमकले. तो देवतांच्या जवळ राहणाऱ्या कुणधर या शक्तिशाली ढगाबद्दल बोलला. एका ब्राह्मणाने जो गरीब होता पण त्याच्या सद्गुणांच्या इच्छेने प्रेरित होता, कुणधराची कृपा मागितली होती. ब्राह्मणाने पूजा आणि तपश्चर्येद्वारे संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटी तो अयशस्वी झाला. पुढच्या हालचालीचा विचार करत असताना ब्राह्मणाला आपल्या समोर उभा असलेला कुंडधर दिसला. भक्तीने भरलेले त्याचे हृदय तो आश्चर्याने म्हणाला, हे मला नक्कीच समृद्धी देईल. मोठ्या श्रद्धेने ब्राह्मणाने सर्वोत्तम धूपा, अत्तर आणि फुलांच्या माळा वापरून कुंडधर पूजा केली. कुंडधर ब्राह्मणाच्या भक्तीमुळे प्रसन्न झाला आणि शहाणपणाचे शब्द बोलला. त्याने ब्राह्मणाला सांगितले की कृतज्ञता हे प्रायश्चित्त नसलेले पाप आहे, तर अपेक्षा पापा जन्म देते, मत्सरातून राग उगम पावतो आणि कपटीपणा फसवणुकीतून उद्भवतो, त्यानंतर ढळ नाहीसा होतो. ज्यामुळे ब्राह्मण त्याच्या शब्दांवर विचार करू लागला. जसजशी रात्र झाली, ब्राह्मण कुश गवताच्या तळाशी पडला. कुंडधराच्या ऊर्जेने ओतप्रोत त्याला एक स्वप्नातील दर्शन झाले, ज्यात त्याने मणिभद्र या उच्च आत्मेच्या देवाला पाहिले, ज्याने चांगल्या कृतींद्वारे त्यांना कमावले होते. त्यांना वरदान दिले. देवाने लोकांना राजे आणि संपत्ती प्रदान केली. तर जेव्हा ते सद्गुणापासून दूर गेले तेव्हा त्यांना घेऊन गेले. कुंडधर अजूनही ढगाच्या रूपात मणिभद्राकडे गेला आणि त्याने त्याच्या समर्पित उपासकासाठी वरदान मागितले. त्याने संपत्ती किंवा भौतिक संपत्तीची मागणी केली नाही, तर ब्राह्मण सद्गुणी असावा अशी मागणी केली. सद्गुणांचे फळ सार्वभौमत्व आणि आनंद आणेल असे म्हणत मणिभद्राने ही इच्छा पूर्ण केली. त्यानंतर ब्राह्मणाने त्याच्या भौतिक कपड्यांचे अनेक नाजूक कापड विखुरलेले पाहिले. त्यांच्या मुलांमुळे प्रभावित न होता त्याला जगाबद्दल वाढती नापसंती जाणवली. त्याच्या लक्षात आले की स्वतः की सद्गुणासाठी समर्पित व्यक्ती देखील त्याने केलेल्या चांगल्या कृतींचे कौतुक करू शकत नाही, तर आणखी कोण करेल. ब्राह्मणाने जगाचा त्याग करून धार्मिक जीवन जगण्यासाठी जंगलात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कुंडधराच्या आशीर्वादाखाली ब्राह्मणाने फळे आणि मुळांवर उदरनिर्वाह करत आपला प्रवास सुरू केला. हळूहळू त्याने हा उदरनिर्वाह सोडून दिला आणि पानांवर, नंतर केवळ पाण्यावर जगणे सुरू केले. त्याची शक्ती कधीही डगमगली नाही आणि अनेक वर्षांनंतर त्याने आध्यात्मिक दृष्टी प्राप्त केली. या नवीन अंतर्दृष्टीने त्याने वास्तविकतेचे खरे स्वरूप पाहिले, जसे कुंडधर पुन्हा एकदा त्यांच्या समोर प्रकट झाले. सद्गुणांसाठी प्रसिद्ध असलेल्या राजाच्या मध्यभागी सत्य नावाचा एक ब्रह्मघात होता. तो एक समर्पित माणूस होता, जो विष्णूच्या सन्मानार्थ केलेल्या तपश्चर्या आणि बलिदानाशी सखोलपणे बांधील होता. त्याच्या अन्नामध्ये श्यामल सूर्यपर्णी आणि सुवर्चलीय कडू वनस्पतींचा समावेश होता, ज्या चवीला अप्रिय होत्या. तरीही त्याच्या तपस्वी पद्धतीमुळे त्याला त्यांची सवय झाली होती. सतीची पत्नी पुष्कळ ही एक महान सद्गुणी आणि दयाळू स्त्री होती. तिने कठोर व्रतांचे पालन करून स्वतः रक्षण केले होते, परंतु तिच्या पतीला क्रूर बलिदानाचे व्यसन असूनही ती तिच्या भक्तीत ठाम राहिली. जेव्हा त्या लेखण्यासाठी सत्याला सामील होण्यासाठी बोलावले गेले तेव्हा ती त्याच्या रागाच्या भीतीने आणि इच्छेने मान्य झाली. जेव्हा ते विधींची तयारी करत होते तेव्हा त्यांचा शेजारी शुक्राच्या वंशातील पर्णाग हरणाच्या रूपात त्यांच्या समोर प्रकट झाला. तो सत्याशी स्पष्ट भाषात बोलला आणि सर्व आवश्यक मंत्र आणि विधी पूर्ण करून दोषरहितपणे यत्न केला नाही, तर पुढे न जाण्याचा इशारा दिला. हरिणाने सत्याला वध करण्याची आणि त्याचे तुकडे करण्याची विनंती केली, जेणेकरून त्यांच्या यज्ञ अग्नीवर नैवेद्य म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकेल. तथापि जेव्हा स्वशक्तीची अधिष्ठाता देवी सावित्री तिच्या मूळ रूपात प्रकट झाली तेव्हा तिने सत्याला त्याची इच्छा पूर्ण करण्याचा आग्रह धरला, परंतु सत्याने नकार दिला. जवळ जाणाऱ्या हरणाला इजा करण्यास तयार नव्हते. त्यानंतर देवीने खालच्या जगाचे निरीक्षण करण्याची आणि विधीतील कोणतेही दोष टाळण्याची इच्छा व्यक्त करून यज्ञातून मारा घेतली. विचलित होता पर्णाद पियर पळता आला.
त्याने सत्याला पुन्हा एकदा त्याची कत्ल करण्याची भीक मागितली. यावेळी त्याने वचन दिले की असे केल्याने तो एक न्याय्य शेवट साध्य करेल आणि सत्य आध्यात्मिक दृष्टी देईल. जेव्हा ते बोलत होते तेव्हा धर्माने स्वतः हरण म्हणून त्याचे अस्तित्व प्रकट केले आणि सत्याला मोक्षाकडे मार्गदर्शन केले. जेव्हाने सत्याला सल्ला दिला असे म्हणत की बलिदानाच्या नियमामुळे सजीवांना हानी पोहोचू देत नाही व करण्याच्या आशेने ब्राह्मणाचे मन ढगाळ झाले होते आणि परिणामी त्याची तपस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. त्यानंतर धर्माने त्याचे खरे रूप धारण केले आणि सत्याला क्रौर्यमुक्त नवी येथे करण्यास मदत केली. सद्गुणाप्रती असलेल्या या नवीन मानिकीमुळे सत्याने अखेरीस त्याची पत्नी पुष्कळधारिणीने सामायिक केली मनस्थिती प्राप्त केली. दुःखापतीपासून दूर राहणे हा संपूर्ण आणि फायद्याचा मार्ग म्हणून प्रकट झाला. तर क्रूरेच्या धर्माला जरी स्वर्गाकडे नेत असला तरी त्याच्या स्वतःच्या मर्यादा होत्या. शेवटी धर्माने घोषित केले की सत्याचा खरा मार्ग ब्रह्मदेवाच्या शिकवणीचे सार करुणा आणि अहिंसेचा एक मार्ग आहे. ही कथा जसजशी संपुष्टात आली तसंच हे स्पष्ट झाले की आध्यात्मिक वारीच्या प्रयत्नातही भक्ती आणि क्रूरता यांच्यात एक बारीक रेषा होती. सत्याचा प्रवास निसर्गाशी सुसंवाद साधून जगण्याचे आणि सर्व जीवनाचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा होता, जेणेकरून आपण आपल्या स्वतःच्या इच्छेला बळी पडू नये. आणि एका भव्य सभेदरम्यान गाजा युधिष्ठिराने पूज्य ऋषी आणि योद्धा भीष्माला एक गहन प्रश्न विचारला. मनुष्य कोणत्या मार्गाने पापी होतो? त्याने नीतिमत्तेच्या मार्गावर मार्गदर्शन मागत विचारले. भीष्म त्याच्या भेदक नजरेने आणि शहाणपणाने मानवी स्वभावाची रहस्ये उलगडायला सुरुवात केली. त्याने स्पष्ट केले की हे सर्व आकलनापासून सुरू होते. जेव्हा एखाद्याला इंद्रियाच्या 5 वस्तूंचा सामना करावा लागतो, रूप, चव, सुगंध, ध्वनिक आणि स्पर्श, आपल्याला जे आवडते ते मिळवण्याचा आणि जे अप्रिय आहे ते टाळण्याचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा इच्छा आणि आसक्ती निर्माण होते. आपल्या इच्छा जसजशा तीव्र होत जातात तसतशी आपली आसक्ती आणि तिरस्कार देखील वाढत जातात. लोभ, त्रुटी आणि ढोंगीपणामुळे मन ढगाळ होत जाते. आपण सद्गुणांचे नाटक करतो, परंतु प्रत्यक्षात आपण केवळ संपत्ती आणि मालमत्ता जमा करण्याचा प्रयत्न करतो. भीष्माने सांसारिक गोष्टींप्रती असलेल्या ज्या आसक्तीमुळे पाप कसे होऊ शकते याचे वर्णन करताना युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. भीष्म म्हणाला, 3 प्रकारच्या पापांची नोंद घ्या. त्याचा आवाज स्थिर आणि ठाम आहे. हिचिंतक आणि ज्ञानी व्यक्तींच्या इशाऱ्यानंतरही आम्ही विचार करतो, बोलतो आणि पापी हेतूने वागतो. जेव्हा एखादी व्यक्ती या दुष्कृत्यांना बळी पडते तेव्हा समान प्रवृत्ती असलेले लोकही मित्र बनू शकतात. तर जे सद्गुणी आहे ते आपली दुष्टता चिन्हांकित करतील. पण भीष्माने युधिष्ठिराला निराश होऊन सोडले नाही. त्याने एक वेगळा मार्ग प्रकट केला. धार्मिकतेचा मार्ग. एक नीतिमान व्यक्ती इतरांचे भले शोधते आणि असे करताना स्वतःचे कल्याण साध्य करते. सर्वांचा फायदा होईल असे गुण जोपासून ते मोठ्या आनंदाची स्थिती प्राप्त करतात. भीष्माने युधिष्ठिराला या उदात्त मार्गावर मार्गदर्शन करणे सुरूच ठेवले. जो शहाणा आहे, खरा आनंद आणि द्व काय आहे हे समजण्यास कुशल आहे आणि चांगल्या गोष्टींबद्दल आदर बाळगतो, तो सद्गुणांच्या मार्गावर प्रगती करेल. जशी एखादी व्यक्ती सद्गुणी सवयी विकसित करते आणि स्वतःला समविचारी व्यक्ती निवडते, तसे त्यांचे मन धार्मिकतेवर मोहित होते. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. जसे भीष्माने वर्णन केले आहे की एखाद्या नीतिमान व्यक्तीला केवळ धार्मिक मार्गाने मिळवलेल्या संपत्तीची इच्छा असते. ते जे काही करतात त्यामध्ये गुण जोपासतात, खऱ्या आनंदाला आणणाऱ्या सद्गुणांच्या मुळांना पाणी देतात. अशा प्रकारे एखाद्याला चांगले मित्र, संपत्ती आणि मुळे मिळतात आणि या जीवनात आणि पुढच्या आयुष्यात आनंद मिळतो. भीष्माच्या शब्दांनी युधिष्ठिराला अधिक सखोल समज मिळवून दिली. त्याने सद्गुणांचे महत्त्व हे नीतिमत्तेचे फळ म्हणून समजून घेतले. शाश्वत पूर्तता आणणाऱ्या सांसारिक इच्छांवर प्रभुत्व मिळवणे. तरीही भीष्माने सावध केले की या साक्षात्कारानंतरही एखाद्याने त्यांच्या कामगिरीमध्ये आत्मसंतुष्ट होऊ नये. त्याऐवजी त्यांनी ज्ञानाच्या नजरेने मार्गदर्शित त्यागासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर जसजशी युधिष्ठिरची समज सखोल होत गेली तसंच त्याने पाहिले की सांसारिक सुखांच्या आसक्तीमुळे धो कसे होऊ शकते. तो शिकला की खरे स्वातंत्र्य स्वतःला इच्छेपासून मुक्त करण्यापासून येते. तरीही याचा अर्थ त्याग करणे असा होत नाही. सूर्य राज्यावर अस्त होत होता. गस्तीच्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत होता. पांडवांपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर आध्यात्मिक मुक्तीच्या मार्गावर मार्गदर्शन मिळवण्यासाठी
त्याचे ज्ञानी आजोबा भीष्म यांच्या चरणी बसला होता. युधिष्ठिर म्हणाला, आजोबा, तुम्ही मुक्ती मिळवण्याच्या मार्गांबद्दल बोललात. मला या पद्धतींबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. युधिष्ठिरच्या ज्ञानाच्या उत्कटतेने प्रसन्न होऊन भीष्म हसला. अरे माझ्या मुला, त्याने सुरुवात केली. मुक्तीचा मार्ग सरळ नाही. त्यासाठी मोठी शिस्त आणि आत्मसंयम आवश्यक आहे. एखाद्याने प्रथम सत्वाचा गुण जोपासला पाहिजे, जो शुद्धता आणि शहाणपणाचा सार आहे. भीष्म थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. एखाद्याने सर्व उद्देश आणि इच्छा सोडून क्षमाशीलतेचा सराव केला पाहिजे. झोपेवर विजय मिळवून आणि सरकता जोपासून एखादी व्यक्ती भीतीला दूर ठेवू शकते आणि आत्म्याचे चिंतन करून एखादी व्यक्ती श्वासावरही विजय मिळवू शकते. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे समजूतदारपणाने चमकत होते. भीष्माने पुढे स्पष्ट केले की इच्छा, घृणा आणि वासना संयमाने दूर करणे आवश्यक आहे. तर त्रुटी अज्ञान आणि शंका सत्य अभ्यासाद्वारे दूर केल्या जातात. अविचारीपणा टाळण्यासाठी आणि स्वारस्य नसलेल्या गोष्टींची चौकशी करण्यासाठी ज्ञानाचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. क्षितिजाच्या खाली सूर्य बुडत असताना भीष्मांच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या मनात एक स्पष्ट चित्र रेखाटले. त्याने स्वतःला परोपकाराचे आचरण करताना, अन्याय विजय मिळवताना आणि सर्व प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगून सद्गुण प्राप्त करताना पाहिले. तरुण राजकुमार असे वाटले की त्याचे हृदय उद्देशाने फुलले आहे. हे जाणून की त्याने स्वतःमध्ये हे गुण जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. युधिष्ठिराला आध्यात्मिक वाढीच्या गुंतागुंतीतून मार्गदर्शन करणारे भीष्माचे शब्द नदीसारखे वाहत राहिले. भीष्म म्हणाला, बुद्धिमान माणसाने प्रेमाचा त्याग केला पाहिजे. हे लक्षात ठेवून की या जगातील सर्व काही क्षणिक आहे. त्याने योगाभ्यास करून भूक कमी केली पाहिजे आणि समाधान जोपासून आत्ममहत्वाच्या सर्व कल्पनांना दूर ठेवले पाहिजे. रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले तेव्हा युधिष्ठिराला त्याच्या आत शांतीची भावना जाणवली. त्याला माहीत होते की त्याला बरेच काम करायचे आहे, परंतु भीष्मच्या मार्गदर्शनाखाली त्याला विश्वास होता की तो त्याच्या मुक्तीच्या मार्गातील कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकेल. त्याच वेळी भीष्माने नारद आणि असिता देवल या दोन ज्ञानीवंशींची कथा सांगितली, ज्यांनी सृष्टीच्या स्वरूपाबद्दल सखोल चर्चा केली होती. नागांनी देवाला सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीबद्दल आणि नाशाबद्दल विचारले आणि विश्वाची रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. असिता देवल हसला. त्याचे डोळे छानपणाने चमकले. परमात्मा 5 महान तत्वांमधून सर्व प्राण्यांची निर्मिती करतो. त्याने स्पष्ट केले, हे पाणी, अवकाश, पृथ्वी आणि पण आहेत. हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य मावळत असताना युधिष्ठिरचे डोळे त्याच्या साथीदारांवर पडले. त्यांच्या कृतींचे ओझे हवेत कोणत्याही क्षणी फुटण्याची धमकी देणाऱ्या गडद ढगासारखे जळ झाले. तो बोलत असताना त्याचा आवाज थचत होता. आम्ही क्रूर आणि पापी आहोत. दुर्दैवाने आम्ही भाऊ आणि सर आणि नातू आणि नातेवाईक आणि मित्र आणि मुलांचा वध केला आहे. हे आजोबा, आम्ही संपत्तीची ही तहान कशी दूर करू? अरे, त्या तहानेतून आम्ही अनेक पापी कृत्ये केली आहेत. भीष्माचे शहाणे डोळे त्याच्या नातवाकडे दयाळूपणे आणि समजूतदारपणाने पाहत होते. युधिष्ठिराला जाणवणाऱ्या अपराधीपणाच्या वेदना त्याला माहीत होत्या, जे त्यांच्या सामूहिक विवेकावर मोठे ओझे होते. या संदर्भात भीष्माने सुरुवात केली. जे काही विधाच्या शासकाने चौकशी करणाऱ्या माधुर्याला सांगितले होते त्याचे जुने वर्णन उद्धृत केले आहे. हे दुष्यमिथिलाच्या राज्यात हलवले गेले, जिथे वेळेचा शहाणा आणि न्यायशासक चिंतनशील शांततेत बसला होता. मांडव्याला बोलताना त्याचे शब्द शहाणपणाने फुटले. माझ्याकडे या जगात काहीही नाही, तरीही मी खूप आनंदात जगतो. जर संपूर्ण मिथिला आगीत जळून खाक झाली असती तर माझे काहीही जळून खाक झाले नसते. अंतर्दृष्टीने चमकणारे त्याचे डोळे थांबले. मूर्त मालमत्ता कितीही मौल्यवान असली तरी ज्ञानी लोकांसाठी दुःखाचे स्रोत आहे. अधिक कमी किमतीची मालमत्ता मूर्खांना आकर्षित करते. मानवाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे अंतःकरण शासकाच्या शब्दांच्या शहाणपणाने पीत होते. जेव्हा तो बोलला तेव्हा शहाणा माणूस पुढे म्हणाला, येथे जे काही सुख आहे ते इच्छेच्या समाधानातून उत्पन्न होते आणि जे काही स्वर्गीय सुख उच्च मूल्याचे आहे ते इच्छेच्या संपूर्ण लोपास कारणीभूत असलेल्या आनंदाच्या 16व्या भागापर्यंतही येत नाही. त्याचा आवाज दृढनिश्चयाने उठला. जसे गायीचे शिंगे गायीच्या वाढीबरोबरच वाढतात, त्याचप्रमाणे संपत्तीच्या वाढत्या संपादनासह संपत्तीची तहान वाढते. युधिष्ठिरचे डोळे जणू मार्गदर्शन आणि आश्वासन शोधत असल्याप्रमाणे भीष्मावर खिळले. म्हाताऱ्या योद्ध्यांचे शब्द
शहाणपणाने झिरपत होते. ज्या वस्तूसाठी एखाद्याला आसक्ती वाटते ती वस्तू जेव्हा हरते तेव्हा ती वेदनेचा स्रोत बनते. एखाद्याने इच्छा जपू नये, इच्छेच्या आसक्तीमुळे धोक होते. सहानुभूतीने भरलेला त्याचा आवाज थांबला. जेव्हा संपत्ती मिळवली जाते तेव्हा एखाद्याने ती सद्गुणांसाठी लागू केली पाहिजे. तरीही एखाद्याने इच्छा सोडली पाहिजे. शहाणपणाचे शब्द त्यांच्यावर ओसू लागताच युधिष्ठिरच्या साथीदारांना त्यांच्या खांद्यावरून भार उठल्याचे जाणवले. त्यांना ग्रासण्याचा धोका असलेला अंधार कमी होऊ लागला. जसे की उघडणाऱ्या लाटांमुळे एक शांत किनारा प्रकट होतो. भीष्म पुढे म्हणाले, ज्ञानी माणूस नेहमी इतर प्राण्यांकडे पाहतो जसा तो स्वतःकडे पाहतो त्याच्या शुद्धीसाठी. सूर्य नुकताच हस्तिनापूरच्या राज्यावर अस्त होऊ लागला होता. त्याने गजबजलेल्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी चमक दाखवली होती. पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर, त्याचे आजोबा भीष्म त्यांच्या बाजूला ठेवून गहन चिंतन करत बसला होता. तरुण राजकुमाराचे डोळे चिंता आणि अनिश्चिततेने भरलेले होते. जेव्हा त्याने त्याच्या आदरणीय आजोबांना विचारले, वेळ जो सर्व प्राण्यांसाठी दहशतीने भरलेला आहे, तो आपला मार्ग चालवत आहे, त्या चांगल्या स्वतःचा स्रोत काय आहे, ज्याच्या नंतर एखाद्याने प्रयत्न केला पाहिजे? मला हे सांगा. हे आजोबा भीष्माने एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. पूर्वीच्या काळात एक ऋषी होता जो केवळ वेदांच्या अभ्यासासाठी समर्पित होता. त्याला मेधावी नावाचा एक मुलगा होता जो त्याच्या बुद्धिमत्तेसाठी आणि कुतूहलासाठी प्रसिद्ध होता. एके दिवशी मेधावी त्याच्या वडिलांकडे एक प्रश्न घेऊन गेला जो त्यांचे आयुष्य कायमचे बदलेल. तरुण मेधावीने आपल्या वडिलांकडे दृढ निश्चयाने पाहिले. बाबा, पुरुषांना दिलेला अस्तित्वाचा काळ वेगाने निघून जातो हे जाणून बुद्धिमान व्यक्तीने काय करावे? मला खरोखर आणि योग्य क्रमाने सांगा, जेणेकरून मी स्वतःला सद्गुणांसाठी तयार करू शकेन. ऋषींचे डोळे त्याच्या मुलाच्या शब्दांवर विचार करताना वृंद झाले आणि मग तो दृढ निश्चयाने बोलू लागला, माझ्या मुला मेधावी, आयुष्यभर वेदांचा अभ्यास करून आणि ब्रह्मचार्यांच्या कर्तव्यांचे पालन करून तू आपल्या पूर्वजांना वाचवण्यासाठी संततीची इच्छा बाळगली पाहिजेस. आपल्या अग्नीची स्थापना करून आणि देवाने नेमून दिलेल्या यज्ञांची पूर्तता करून व्यक्तीने नंतर जंगलात विश्रांती घेतली पाहिजे आणि वनवासी म्हणून जगले पाहिजे. सर्व काही सोडून दिले पाहिजे आणि शांतपणे विरघळण्याची वाट पाहिली पाहिजे. पण तो मेधावीला खात्री पटली नाही. पित्या, जेव्हा जग अशा प्रकारे सर्व बाजूनी वेढले जाते आणि जेव्हा अशा अप्रतिरोध शक्ती सर्व दिशांनी पडत असतात, तेव्हा तू इतक्या शांतपणे कसे बोलू शकतोस? ऋषींशी त्याच्या नातवाची देवाणघेवाण पाहताना भीष्माचे डोळे आनंदाने चमकले. जग कसे हल्ला करीत आहे, त्याला कशाने वेढा घातला आहे, सर्व बाजूनी पडणारे ते अप्रतिरोधी खांब कोणते आहेत? तू मला तुझ्या शब्दांनी घाबरतोस का? मेधावींचा आवाज आणखी तीव्र झाला. जग मृत्यूने ग्रासले आहे, ते अधोगतीने वेढलेले आहे. दिवस आणि रात्री सतत खांबांसारखे पडत आहे. तुम्ही याकडे लक्ष का देत नाही? ऋषी त्याच्या मुलाच्या शब्दांनी चकित झालेले दिसले, पण तू नंतर तातडीच्या नवीन भावनेने बोलू लागले, माझ्या मुला, जेव्हा मला माहीत आहे की मृत्यू कोणाचीही विशेष वाट पाहत नाही, परंतु अचानक आणि लक्ष न देता सर्व काही हिसकावून घेतो, तेव्हा मी अशा प्रकारे अज्ञानाने आच्छादलेला आणि माझ्या चितांकडे निष्काळजीपणे लक्ष देण्याची प्रतीक्षा कशी करू शकतो? जेव्हा प्रत्येक रात्र निघून जाते तेव्हा प्रत्येकाच्या आयुष्याचा कालावधी त्याच्यासोबत निघून जातो. जेव्हा खरोखरच एखाद्याची स्थिती उथळ माशासारखी असते. एका भव्य सभेमध्ये नीतिमान राजा युधिष्ठिराने पूज्य ऋषी भीष्माला एक सखोल प्रश्न विचारला. माणसाने कोणती वागणूक स्वीकारली पाहिजे? त्याने विचारले. त्याने कोणती कृत्ये केली पाहिजेत? कोणत्या प्रकारचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे? आणि निसर्गाच्या प्रवाहाच्या पलीकडे असलेल्या ब्रह्मदेवाचे अपरिवर्तनीय क्षेत्र प्राप्त करण्यासाठी त्याला कशासाठी समर्पित केले पाहिजे? मुक्तीच्या मार्गाचे वर्णन करताना भीष्माचे डोळे शहाणपणाने चमकले. तो म्हणाला, माणसाने सांसारिक आसक्तीचा त्याग केला पाहिजे आणि आपल्या इंद्रिये आणि इच्छांवर प्रभुत्व मिळवत मितव्ययी जीवन जगले पाहिजे. त्याने नफा आणि तोटा समान मानून आपल्या घरातून निवृत्त झाले पाहिजे आणि कोणत्याही प्राण्याला इजा होण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे. भीष्म जेव्हा बोलत होता तेव्हा त्याच्या शब्दामध्ये अलिप्तता आणि करुणेची भावना होती. एखाद्याने दुसऱ्याचा शब्दाने किंवा विचाराने अपमान करू नये असा इशारा त्याने दिला. कोणाच्याही उपस्थितीत किंवा अनुपस्थितीत वाईट बोलू नये.
त्याने कोणत्याही सजीवाला हानी पोहोचवण्यापासून दूर राहिले पाहिजे. सूर्याच्या नैसर्गिक क्रमानुसार वागले पाहिजे. भीष्माने आपले प्रवचन सुरू ठेवत असताना युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. जेव्हा इतरांना अस्वच्छतेने वेठीस धरले जाते तेव्हा एखाद्याने शांत राहिले पाहिजे. त्यांना असंमत भाषणात संबोधित करण्यापासून परावृत्त केले पाहिजे. एखाद्याने दयाळू, क्षमाशील आणि निर्भय असले पाहिजे. आत्मबुद्धीपासून मुक्त असले पाहिजे. त्यानंतर ऋषींनी या मार्गाच्या व्यावहारिक पैलूंची रूपरेषा आखली. एका संन्यासीने अशा घरात त्याच्या भिक्षा मारल्या पाहिजे जिथे चुलीतून धूर उठणे बंद झाले आहे, जेव्हा कुजलेली काठी शांत आहे किंवा सर्व कैद्यांनी त्यांचे जीवन संपले आहे. त्याने केवळ उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींमध्ये समाधानी राहिले पाहिजे. कधीही त्याच्या गरजेपेक्षा जास्त लोभ करू नये. भीष्म जेव्हा संन्यासीच्या जीवनाबद्दल बोलत होता तेव्हा त्याचे शब्द मधासारखे गळून पडले. त्याने आपल्यासमोर ठेवलेल्या अन्नामध्ये दोष शोधू नये किंवा त्याच्या गुणवत्तेचे कौतुक करू नये. त्याने मानवी आश्रयस्थानातून बिछाना आणि आसन काढून घेतले पाहिजे आणि निर्जन घरे जंगले किंवा गुहामध्ये वास्तव्य केले पाहिजे. इतरांसमोर त्याचे खरे स्वरूप उघड न करता भीष्माने त्याच्या शिकवणीचा समारोप करताच युधिष्ठिरचे डोळे समजुतीने चमकले. हरिताकशी ज्यांनी या मार्गाचे समर्थन केले होते त्यांनी घोषित केले की त्यागाचे जीवन हे मुक्ती प्राप्त करण्याचे साधन आहे. जो त्याच्या घरातून निघतो तो म्हणाला, सर्व प्राण्यांना त्याच्या परिपूर्ण निरुपद्रवीपणाची खात्री देऊन त्याला आनंदाचे अनेक उज्ज्वल प्रदेश प्राप्त होतील, शाश्वत आणि अंतहीन. अशा प्रकारे भीष्माचे शब्द सभेमध्ये प्रतिध्वनित झाले. जे ऐकण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मुक्तीचा मार्ग प्रकाशमय झाला. त्यांच्या विलासी आयुष्याच्या दरम्यान पांडव राजकुमारांपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर आपल्या कुटुंबाकडे आणि मित्रांकडे निराशेच्या भावनेने पाहत राहिला. आम्ही भाग्यवान समजतो, तो त्याचे आजोबा भीष्माला म्हणाला. पण खरे तर आम्ही अद्भुत लोकांपैकी आहोत. राजघराण्यात जन्माला येऊनही सर्वांकडून सन्मानित होऊनही आपले जीवन दोखाने चिन्हांकित झाले आहे. अरे, आपण त्यागाचे जीवन कधी स्वीकारणार आहोत जे आपल्याला या दोखातून मुक्त करते? भीष्माने शहाणा आणि आदरणीय युधिष्ठिरचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. जीवनातील प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. तो हळुवारपणे म्हणाला, पुनर्जन्मालाही अंत असतो. तुम्हाला वाटते की आमची समृद्धी ही एक चूक आहे. नाही माझ्या मुला, असे नाही. तुम्ही सबनाशी परिचित आहात आणि मुक्ती प्राप्त करण्याची तयारी बाळगता. हे निश्चित आहे की तुम्ही वेळ तुमच्या दुःखावर मात कराल. युधिष्ठिरच्या शब्दांनी भीष्माच्या अंतःकरणाला स्पर्श केला होता, कारण त्याला त्याच्या नातवाच्या शब्दांचे सत्य माहीत होते. जीव किंवा आत्मा हा त्याच्या स्वतःच्या गुणवत्तेचा आणि दोषांचा लेखक नव्हता, तर त्याच्या कृतीमधून निर्माण झालेल्या अज्ञानाच्या अंधाराने व्यापलेला होता. धूळ वाहून नेणाऱ्या वाऱ्यासारखा जीवाने एक रंग धारण केला. तो डागयुक्त आणि परिवर्तनशील झाला. ते बोलत असताना भीष्माला एक प्राचीन कथा आठवली जी त्यांच्या संभाषणावर प्रकाश टाकणारी होती. त्याने युधिष्ठिराला वृत्र या दैत्याबद्दल सांगितले, जो एकेकाळी शक्तिशाली शासक होता, परंतु आता त्याचे सार्वभौमत्व काढून घेण्यात आले होते. तरीही त्याचे नुकसान होऊनही वृत्राने दोखाच्या पलीकडे जाऊन जीवनाचे क्षण मंगूर सुख आणि पुनर्जन्माची अनिवार्यता समजून घेतली होती. वृत्राची कथा शहाणपणाची आणि आत्मजागृतीची होती. त्याला जाणीव झाली होती की प्राणी येतात आणि जातात, त्यांच्या कृतीने बांधलेले जन्म आणि मृत्यूच्या चक्रांची पुनरावृत्ती करण्यासाठी मी हे सत्य पाहिले आहे. वृत्र त्याच्या गुरु उसानांना म्हणाला, सर्व अधिग्रहण एखाद्याच्या कृतीशी जुळता. प्राणी पुरुष किंवा प्राणी किंवा देव म्हणून जन्म घेतात आणि त्यांना त्यांच्या कृतीनुसार आनंद आणि दुःखाचा सामना करावा लागतो. उसानांना वितरेच्या शब्दांनी धक्का बसला, कारण त्याने त्याच्या शिष्याला अशा प्रकारे बोलताना यापूर्वी कधी ऐकले नव्हते. परंतु वित्राने कठोर तपश्चर्या करणे, ऊर्जेने फुलणे आणि मोठी समृद्धी मिळवणे या स्वतःच्या अनुभवाबद्दल सांगताना केवळ स्वतःच्या कृतींद्वारे ते पुन्हा गमावले सत्तेवरून पायउतार होऊनही त्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्या धैर्यावर विसंबून राहून उहित अकान राहिला. त्याने प्रख्यात नारायणाला युद्धात पाहिले होते आणि त्या क्षणी त्याला त्याच्या तपश्चर्येसाठी बक्षिसाचे अवशेष मिळाले होते. या न संपलेल्या बक्षिसामुळेच वित्राने उसानांना कृतीच्या फळाबद्दल विचारले. उत्राने विचारले, मनुष्याच्या कोणत्या क्रमाने ब्रह्माची उच्च समृद्धी स्थापित केली आहे? नश्वर आकलनाच्या पलीकडे असलेल्या क्षेत्रात महान ख्यातीचे ऋषी उसाना विष्णूच्या भव्यतेसमोर आदराने उभे राहिले.
विनम्रता आणि विस्मयाने ते दैवी अस्तित्वाच्या अमर्याद महानतेबद्दल बोलू लागले. मी त्या प्रख्यात आणि सामर्थ्यवान व्यक्तीला नमन करतो, ज्याने या पृथ्वीला त्याच्या बाहूंमध्ये आकाश धरून धरले आहे. उसानाने घोषित केले. ते बोलत असताना सनत कुमार नावाचा एक शहाणा ऋषी आला. त्याच्या उपस्थितीत अंधारात प्रकाशाचा प्रकाश होता. असुरांचा राजकुमार दानव आणि उसानाने त्याच्या महान शहाणपणाची कबुली देत त्याचे मनापासून स्वागत केले. सनत कुमार एका मागऱ्या आसनावर बसला, ज्याभोवती सदारू सभा होती. उसानाने विनवणी केली की सनत कुमाराने दानवांच्या प्रमुखांबरोबर विश्वची प्रमुख महानता सामायिक करावी. गोष्टींचे शब्द नदीसारखे वाहू लागले. ड्रान शहाणपण आणि महत्वाने भरलेले ऐका. हे दैत्य त्याने सुरुवात केली. संपूर्ण विश्व विष्णूवर अवलंबून आहे. तो सर्व प्राण्यांचा निर्माता, पालक आणि विध्वंसक आहे. काळाच्या चक्रात तो सर्व गोष्टी मागे घेतो आणि त्यांना नव्याने बाहेर काढतो. सनत कुमारांच्या प्रवचनाने सृष्टीचे गुंतागुंतीचे जाळे उघड झाले, जिथे विश्व परिवर्तनशील आणि अपरिवर्तनीय अशा दोन्ही स्वरूपात राहत होता. त्याचे 6 भावयानी होते, ज्यात विश्वावर राज्य करणाऱ्या अर्का बदलांसह विष्णूचे शरीर विविध गुणांनी कसे बनले होते त्याचे वर्णन ऋषींनी केले. त्याचे पाय पृथ्वी होते, त्याचे डोके स्वर्ग होते आणि त्याचे बाहू क्षितिज होते. सनत कुमार बोलत असताना त्याने विश्वाची रहस्य उघड केली, जिथे विष्णूच्या प्रकाशातून देव, तारे आणि नक्षत्र उदयास आले. ऋषींनी स्पष्ट केले की राज, तमस आणि सत्व हे 3 गुणधर्म विष्णूच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होते. तो सर्व धार्मिक कृत्याचे अंतिम ध्येय होता, जे त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना बक्षीस होते. प्राण्यांनी त्यांच्या कृतींच्या आधारे मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांना कसे प्राप्त केले याचे वर्णन करत सनत कुमाराने आपले प्रवचन चालू ठेवले. सर्व सजीवांमध्ये अस्तित्वात असलेल्या येतेबद्दल आणि खऱ्या ज्ञानाने हे परस्पर संबंध कसे प्रकट केले याबद्दल ते बोलले. आत्म्यात असलेले वेद विविध प्राण्यांच्या एकतेचा आदर करते, असे ते म्हणाले. जेव्हा एखाद्या सजीवाला ही एकता जाणवते, तेव्हा तो ब्रह्माकडे पोहोचतो. जेव्हा सनत कुमारांचे शब्द चित्रपटासारखे उलगडत गेले, तेव्हा त्यांनी सर्वेला काळ आणि निर्मितीचे रहस्य सांगितली. एक कल्प, सृष्टीचा काळ हजारो कोटी दिवस कसा टिकला हे त्यांनी स्पष्ट केले. ऋषींनी तलावांच्या कोरडेपणाची तुलना काळाच्या उघडण्याशी केली, ज्यामुळे एका सृष्टीचा अफाट कालावधी स्पष्ट होतो. आपल्या अंतिम प्रकटीकरणात सनत कुमार यांनी राजा, तमस आणि सत्व यांच्या मिश्रणातून उदयास आलेल्या 6 रंगांबद्दल सांगितले. हे रंग अस्तित्वाच्या वेगवेगळ्या अवस्थांचे प्रतिनिधित्व कसे करतात हे त्यांनी स्पष्ट केले, ज्यात पांढरा रंग त्याच्या आसक्ती आणि तिरस्काराच्या स्वातंत्र्यामुळे सर्वात इष्ट आहे. जीव हे दैत्य, असे ते म्हणाले. प्राचीन पौराणिक कथांच्या क्षेत्रात पराक्रमांची आणि दैवी हस्तक्षेपाची एक कथा उलगडत गेली. बुद्धिमान आणि जिज्ञासू राजकुमार युधिष्ठिराने अतुलनीय ऊर्जा आणि विष्णूप्रती भक्ती असलेल्या असुर वृत्राची कथा समजून घेण्याचा प्रयत्न केला. पूज्य नातू भीष्म हे त्याचे मार्गदर्शक आणि कथाकार होते. भीष्माने व्रताच्या विस्मयकारक स्वरूपाचे वर्णन करून सुरुवात केली, ज्यात उंचीच्या 500 योजना आणि परिघाच्या 300 योजना यांचा समावेश आहे. देवतांचा प्रमुख इंद्र हा प्रचंड चतुर पाहत असताना त्याला त्याच्या खालच्या टोकांमध्ये पक्षाघात झाला आणि तो घाबरला. देव आणि असुर यांच्यातील युद्ध सुरू झाले होते, ज्यामुळे कुंपण दस्ते भरले होते. युद्ध चिरळले. वितराने इंद्र आणि आकाशीय शक्तींना गोंधळात टाकण्यासाठी त्याच्या भ्रमाच्या शक्तींचा वापर केला. विशिष्ट या गोष्टींनी हस्तक्षेप केला. पवित्र सोमनांचे आवाहन करून इंद्राला चेतना पुनर्संचित केली. देवाचे सामर्थ्य पुनरुज्जीवित झाले, परंतु तो वितराच्या भ्रमांना बळी पडला. अंगिरसचा मुलगा बृहस्पती आणि इतर पूज्य गोष्टींनी रुद्राच्या पराक्रमाचे साक्षीदार होऊन विश्वाचा स्वामी महादेवाची मदत मागितली. त्यांनी त्याला महान असुराला नष्ट करण्याचा आग्रह केला आणि त्याच्या शक्तीने तीव्र तापाचे रूप धारण केले, ज्याने रुद्राच्या शरीरात प्रवेश केला. विश्वाचा दैवी रक्षक विष्णूने इंद्राच्या मेघगर्जनात प्रवेश केला आणि त्याला त्याच्या स्वतःच्या साराने सशक्त केले. वशिष्ठ आणि बृहस्पतीच्या नेतृत्वाखाली ऋषींनी इंद्राला विलंब न करता रुद्राचा वध करण्याची विनंती केली. महेश्वर या त्रिनेत्र असलेल्या देवाने इंद्राला त्याची शक्ती दिली आणि म्हटले, योगाच्या मत्तीने हे देवताचे प्रमुख तू त्याचा वध कर. महादेव आणि विष्णूच्या आशीर्वादाने आता सामर्थ्यवान असलेल्या इंद्राने घोषित केले, घे देवांपैकी अग्रगण्य, तुझ्या डोळ्यांसमोर मी तुझ्या कृपेने रीतीच्या या आजपुत्राला माझ्या मेघगर्जनेने ठार करीन.
अशा प्रकारे महादेवाच्या ऊर्जेतून निर्माण झालेल्या तापाने महान असू हरित्रावर मात केली. जेव्हा देव आणि ऋषी विल्याचे आश्चर्य आनंदित झाले तेव्हा ढोल शंख आणि केतलीचे ढोल वाजू लागले, ज्यामुळे आनंदमय संगीताने हवा भरून गेली. अचानक असुरांची स्मरणशक्ती कमी झाली, त्यांची भ्रमाची शक्ती नाहीशी झाली होती आणि देवतांनी इंद्राला त्याचा हल्ला देवदत्तीने करण्याची विनंती केली. आणि आता दैवी शक्तीने रूपांतरित झालेल्या पराक्रमी देवाने एक असे रूप धारण केले ज्याने ते पाहणाऱ्या सर्वांमध्ये भीती निर्माण केली. अशा प्रकारे वृत्ताच्या पतनाची कथा सांगितली गेली, जी देवांच्या सामर्थ्याचा आणि भक्तीच्या सामर्थ्याचा पुरावा होती. युधिष्ठिरची उत्सुकता तृप्त झाली होती, परंतु कथा तशीच राहिली. एका दूरच्या युगात वृत्र एक शक्तिशाली असुर महादेवाच्या दैवी शक्तीतून निर्माण झालेल्या तापाने ग्रस्त होता. त्याचे शरीर थरथरू लागले, त्याचा श्वास दाट आणि कष्टाळू झाला आणि त्याच्या ओठांवर ज्वाला नाचू लागल्या. त्याच्या भोवतीची हा गिधाडे सारस्थानिक कणत यांच्या ओढ्यांनी भरली होती. जेव्हा ते त्याच्या डोक्याच्या वर फिरत होते, इंद्र देवांचा राजा त्याच्या गडगडाटासह विठ्ठेच्या रूपाकडे पाहत होता. जेव्हा असुर वेदनेने जांभळत होता तेव्हा इंद्राने त्याला विजेच्या एका फटक्याने मारले, जे एका युगाच्या शेवटी विश्वाच्या अग्निमय नाशासारखे होते. वृत्र पडल्याने देव आनंदित झाले, परंतु त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला. वध झालेल्या असुरच्या शरीरातून एक भयानक प्राणी बाहेर आला. ब्राह्मणाच्या ब्राह्मणाला ठार मारण्याच्या पापाचे प्रकटीकरण तिचे रूप पाहणे भयानक होते. काळे काळे आणि घृणास्पद विखुरलेले केस आणि डोळे, ज्यामुळे दहशत निर्माण झाली. काटकसर पोशाख हात आणि कवटीच्या माळीने सुशोभित ती इंद्राला शोधत होती, जो आता वृत्रच्या शरीरातून मुक्त झाला आहे. ब्राह्मणाने देवांचा प्रमुख पकडला आणि तो भीतीने भस्म झाला. तिने त्याला चिकटून राहण्यास नकार दिल्याने त्याची शक्ती कमी होत गेली. इंद्राने तिला हलवण्याचा प्रयत्न केला, तरी इंद्र तिच्या आवाच्या बाहेर शक्तिहीन होता. देव शेवटी या भयानक दुःखातून आराम मिळवण्यासाठी आजोबा ब्राह्मणासमोर हजर झाला. ब्राह्मणाने इंद्राची दुर्दशा ऐकली आणि त्याला ब्राह्मणाच्या तावडीतून मुक्त करण्याच्या साधनांवर चिंतन केले. तो सौम्य आवाजात बोलला, जणू एखाद्या अस्वस्थ मुलाला शांत करतो. हे प्रेमळ व्यक्ती, आकाशाच्या प्रमुखाला तुझ्यापासून मुक्त होऊ दे. मला सांग, मी तुझ्यासाठी काय करे? तुझी कोणती इच्छा मी पूर्ण करेन. ब्राह्मणाने उत्तर दिले की तिच्या इच्छा आधीच पूर्ण झाल्या आहेत आणि तिने फक्त राहण्यासाठी निवास शोधला आहे. जिने तिची विनंती मान्य केली, परंतु इंद्राला तिच्या आवाक्यातून मुक्त करण्याची योजना एक आखली. त्याने यज्ञाचा भक्षक पराक्रमी अग्नीची आठवण करून दिली आणि त्याला ब्राह्मणाच्या पापाचा एक भाग स्वतःवर घेण्याची सूचना दिली. अग्नीने ही आज्ञा स्वीकारली आणि पापाचा एक चतुर्थांश भाग त्याच्या अस्तित्वामध्ये घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. अग्नीने कसे कळत असताना त्याच्या लक्षात आले की ज्याने त्याला अर्पण केले त्या व्यक्तीमध्ये पाप प्रवेश करेल. जेव्हा तो त्याच्या जगजरत्या रूपात प्रकट होईल, त्यानंतर आलेले झाडे, औषधी वनस्पती आणि गवत यांना ब्राह्मणाच्या पापाचा आणखी एक भाग स्वतःवर घेण्यासाठी बोलावले. निर्मात्याने संबोधित केल्यावर ते हे ओझे सहन करण्यास तयार झाले, परंतु त्यांनी स्वतःच्या सुटकेचे सारण मागितले. नातवाने उघड केले की पाप त्या माणसाकडे असेल ज्याने न्यायनिवाड्याच्या संशयातून पवित्र पर्व काळात त्यापैकी कोणतीही कापली किंवा फाडली झाडे आणि औषधी वनस्पती. युधिष्ठिरासमोर भीष्म तापाच्या उत्पत्तीचे वर्णन करू लागला. सर्व प्राण्यांचा देव महादेव मेरूच्या शिखरावर राहत असतानाच्या प्रदीर्घ भूतकाळाबद्दल बोलत असताना त्या आजोबाचे डोळे शहाणपणाने चमकले. हे पवित्र शिखर रत्ने आणि रत्नेर यांनी सुशोभित होते आणि त्याची भव्यता तेथे राहणाऱ्या दैवी प्राण्यांच्या वैभवासारखीच होती. पर्वतांच्या राजाची कन्या उमा सरद दिव्यकुशी देव आणि देवी या पवित्र स्थळावर अनेकदा महादेवाला श्रद्धांजली वाहायची हवा अत्तरांच्या गोड सुगंधाने भरली होती आणि झाडे प्रत्येक ऋतूती फुलांनी बहरली होती. विद्याधर, सिद्ध, तपस्वी आणि आदिभूत आणि राक्षस देखील देवाची पूजा करण्यासाठी तेथे जमले होते. जेव्हा भीष्माने आपली कथा पुढे चालू ठेवली तेव्हा त्याने हिमावत डोंगरावरील प्रजापती द्राक्षच्या भव्य यज्ञाबद्दल सांगितले. देवतांचे नेतृत्व साकराच्या नेतृत्वाखाली समारंभात सहभागी होण्यासाठी जमले होते, परंतु महादेवानं उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. उमाने उत्सुकता आणि चिंतेने भरून तिच्या दैवी जोडीदाराला विचारले की तो इतर देवांना का सामील झाला नाही. महादेवाने स्पष्ट केले की एका प्राचीन व्यवस्थेनुसार त्याला यज्ञ अर्पणाचा कोणताही वाटा देण्यात आला नव्हता. यामुळे उमाला
खूप त्रास झाला आणि तिने महादेवाला ही लाच पुसून टाकण्याची विनंती केली. त्याच्या पत्नीच्या शब्दांनी प्रेरित होऊन महादेवाने दक्षाच्या बलिदानाचा अंत करण्याचा निर्णय घेतला. प्रचंड गर्जनेसह महादेव त्याच्या भयंकर अनुयायांसह हिमावतावर उतरला. त्यांनी त्या बलिदानाचा नाश केला आणि त्यानंतर झालेल्या गोंधळात उद्ध्वस्त झालेल्या वेदीच्या ज्वालांमधून एक हरणासारखा प्राणी बाहेर आला. हा प्राणी आकाशातून पळून गेला, ज्याचा महादेव धनुष्य आणि बाण घेऊन पाठलाग करत होता. महादेवाचा क्रोध त्याच्या शिखरावर पोहोचताच घामाचा हे थेंब पृथ्वीवर पडला, ज्यामुळे धगधग त्या अग्नीला जन्म झाला. या अग्नीतून एक प्रचंड उजा, रतनी डोळे, हिरवी दाढी आणि बाज किंवा घुमडासारखे केस असलेला प्राणी उदयास आला. या प्राण्याने त्या बलिदानाचे मूर्तरूप त्वरित गिळंकृत केले आणि नंतर देव आणि ऋषींकडे धाव घेतली. त्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथर कापत असताना देव घाबरून पळून गेले. ब्रह्म आजोबा महादेवाला दर्शन देऊन त्याचा क्रोध मागे घेण्याची विनंती केली. त्याने घोषित केले की देवता यापुढे महादेवाला यज्ञ अर्पणाचा एक भाग देतील. महादेवाच्या घामाने जन्मलेल्या व्यक्तीला नंतर ब्राह्मणाने तापाच्या रूपात प्राण्यांमध्ये भटण्याची सूचना दिली. ना तुझे बोलणे संपताच त्याने महादेवासाठी बलिदानाचा एक भाग नियुक्त केला आणि दैविक देवाचा क्रोध कमी होऊ लागला. या कथेसह भीष्माने तापाच्या उत्पत्तीबद्दलचा त्याचा वृत्तांत संपवला, ज्यामुळे युधिष्ठिर भव्यतेमुळे भयभीत झाला. ऋषी आणि सिद्धांची वस्ती असलेल्या पवित्र प्रदेशात जिथे गंगा पर्वतांमधून वाहू लागली होती, सद्गुणी मनुष्य आणि प्राण्यांचे पूर्वज दक्ष यांनी हिमावतच्या छातीवर भव्य यज्ञ करण्याची व्यवस्था केली होती. 4 वर्गातील देव, दानव, गंधर्व, पिशाच, साप, राक्षस आणि इतर अनेक प्राण्यांना या विधीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तथापि तयारी दरम्यान रुद्राची पूजा होत नसल्याचे पाहून ऋषी दधीची दुःख आणि क्रोधाने भरून गेले. देवांनी आणि ऋषींनी त्यांची तयारी सुरू ठेवल्याने दधीचीचे इशारा देणारे शब्द कानावर पडले. ज्याची पूजा केली जाऊ नये अशा व्यक्तीची पूजा करण्याबद्दल आणि ज्याची पूजा केली पाहिजे अशा व्यक्तीची पूजा करण्यास नकार देण्याबद्दल त्याने एकट्यानेच चिंता व्यक्त केली. दधीचीने घोषित केले, सर्व प्राण्यांचा संरक्षक, विश्वाचा निर्माता, सर्वाचा स्वामी, यज्ञ अर्पण करणारा शूर गुरु लवकरच या यज्ञासाठी येईल आणि तुम्ही सर्वजण त्याला पाहाल. तथापि दक्षाची खात्री पटली नाही. तो म्हणाला की त्याला अनेक रुद्र माहीत आहेत, पण महेश्वर नाही. दधीचीने उत्तर दिले की त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे आणि प्रस्तावित बलिदान निश्चितच नाशाने मागे टाकले जाईल. दरम्यान दक्षाचा विष्णूला अर्पण करण्याचा हेतू होता, जो तुलना करण्यापलीकडे होता. तयारी सुरू असताना कैलासच्या शिखरावर भगवान महादेवासमवेत बसलेल्या उमाचिंतेचे शब्द बोलल्यात तिने विचारले की तिच्या सुप्रसिद्ध पतीला यज्ञातील अर्पणांचा वाटा मिळावा, यासाठी तिने कोणती भेटवस्तू वते किंवा तपश्चर्या कराव्यात. महादेवाने आनंदाने उत्तर दिले की केवळ पापी आणि चिंतनहीन लोकच त्याला समजत नाहीत. त्याने उघड केले की मंत्रस्तुती आणि बलिदानाच्या सादरीकरणाद्वारे त्याचीच पूजा केली जात होती. त्यानंतर महादेवाने दक्ष बलिदानाचा नाश करण्यासाठी आपल्या तोंडातून वीरभद्र नावाच्या एका भयंकर व्यक्तीची निर्मिती केली. ही व्यक्ती महादेवाच्या क्रोधाचे अतुलनीय सामर्थ्य, ऊर्जा आणि धैर्याचे जिवंत मूर्त स्वरूप होती. त्याच्याबरोबर रोम्य म्हणून ओळखले जाणारे शेकडो आणि हजारो आत्मिक प्रमुख होते, जे त्या बलिदानाच्या ठिकाणी धावून गेले आणि त्याचा नाश करण्याची इच्छा होती. त्यांच्या अपमानाचा आवाज आकाशात पोहोचताच स्वर्गातील रहिवासी भीतीने भरून गेले. त्यांच्या भयंकर ओरडण्याचा आणि आरडाओरड्याचा आवाज ऐकून डोंगर स्वतःच थरथरत होते. विनाशकारी शक्ती आणि बलिदानासाठी एकत्र आलेल्या देवांमधील विनाशकारी संघर्षासाठी मंच तयार झाला होता. कुरुक्षेत्राच्या डोलच्या टेकड्यांवर सूर्य दुखताच अस्त होऊ लागला होता. त्याने विशाल भूभागावर एक उदार नाही की प्रकाश टाकला होता. पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर भीष्माचे शब्द ऐकताना लक्षपूर्वक बसला होता. सर्व जीवांचा निर्माता असलेल्या दक्षाने ज्या नावाने महान देवतेची पूजा केली होती, ती नावे सांगण्यास युधिष्ठिराने आदरणीय योद्धाला विचारले होते. जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे तीव्र श्रद्धेने चमकले. ऐका, हे भरत त्याचा आवाज मंद आणि शांत करणारा होता. तो म्हणाला, गुप्त आणि घोषित दोन्ही नावे त्या देवांच्या देवाची आहेत, जी विलक्षण पराक्रमांची देवता आहे, जी गुप्त व्रतांची तपस्या. युधिष्ठिराला कुतूहल वाटू लागले आणि तो नावांची यादी ऐकण्यासाठी उत्सुक होऊन पुढे झुकला. हे माता दक्ष भक्तीने भरलेल्या आवाजात बोलू लागला आहे, सर्व देवांच्या स्वामी मी तुला नमन करतो.
त्याचे शब्द नदीसारखे वाहू लागले. दक्ष म्हणाला, तू असुरांच्या सैन्याचा नाश करणारा आहेस. तू स्वतः दिव्य प्रमुखाच्या सामर्थ्याचा आघामवायू करणारा आहेस. तू देव आणि दानव या दोघांद्वारे पूजला जातोस. जेव्हा दक्ष बोलत राहिला तेव्हा त्याने भगवंताचे स्पष्ट शब्दात वर्णन केले. तो सर्व दिशांनी हात आणि पाय पसरलेल्या उग्र डोळ्यांच्या आणि 3 डोळ्यांच्या हजारो डोळ्यांच्या देवतेबद्दल बोलला. त्याचे डोळे आणि डोके सर्व बाजूंनी वळले. त्याचे कान विश्वात सर्वत्र होते आणि तो स्वतः सर्वत्र उपस्थित होता. जसजसे त्याने भगवंताचे वर्णन करणे सुरू ठेवले तसच दक्षीचे शब्द अधिक विस्तृत होत गेले. तो म्हणाला, तू काटेरी कान आहेस, तू मोठी कान आहेस आणि तू मक्याची कान आहेस. तू महासागराचा भांडार आहेस. तो भगवंताच्या 100 पोटांबद्दल, त्याच्या 100 हालचालींबद्दल आणि त्याच्या 100 जिभांबद्दल बोलला नावाची यादी वाढत गेली. प्रत्येक जण देवतेच्या अमर्याद स्वरूपाचा पुरावा होता. दक्ष यज्ञात होत्री म्हणून यज्ञात उच्चारले जाणारे मंत्र म्हणून आणि पाडे झेंडे आणि मालकांचे मालक म्हणून प्रभूबद्दल बोलला. त्याने त्याचे वर्णन विश्वाची नाभी म्हणून केले. कारण आणि परिणाम दोन्ही 5 प्राथमिक घटकांच्या रूपात युधिष्ठिराने जेव्हा दाक्षाचे शब्द ऐकले तेव्हा त्याचे हृदय आश्चर्याने आणि विस्मयाने भरून गेल्याचे त्याला जाणवले. नावांची यादी अंतही वाटत होती. प्रत्येकाची देवतेच्या अनंत स्वरूपाची झलक होती. अखेरीस अनंत काळासारखी वाढणाऱ्या गोष्टीनंतर दक्षाने बोलले संपवले. युधिष्ठिर एका क्षणासाठी शांत बसला. त्याने सर्व काही आत घेतले. मग खोल धनुष्य घेऊन त्याने आपले शेवटचे शब्द उच्चारले, परमेश्वरा मी तुला नमन करतो. युधिष्ठिर म्हणाला, त्याचा आदराने भरलेला आवाज, तू एकमेव आणि एकमेव सत्य आहेस. तू सर्व शक्तिमान आहेस. भरत राज्याच्या विशाल विस्तारावर सूर्य उगवायलाच सुरुवात झाली होती, ज्याने भूप्रदेशावर एक उमदा प्रकाश टाकला होता. युधिष्ठिर शहाणा आणि न्याय गाजा त्याच्या पुढे नातू भीष्मासह गहन चिंतनाने बसला होता. युधिष्ठिराने त्याच्या मनात भार टाकणारा प्रश्न विचारला तेव्हा हवा प्रतीक्षेत असलेल्या शांततेने भरली होती. आजोबा, मला सांगा की अध्यात्म म्हणजे काय आणि ते कोठून येते? जेव्हा भीष्म अध्यात्माची रहस्य समजावून सांगू लागला तेव्हा त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. अध्यात्माच्या विज्ञानाच्या मदतीने तो म्हणाला, एखाद्याला सर्व काही कळू शकेल. तो सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याची रहस्य तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याचे शब्द नदीसारखे वाहू लागले. पृथ्वी, वारा, अवकाश, पाणी आणि प्रकाश हे 5 महान साथ सर्व अस्तित्वाचा पाया तयार करतात. भीष्म म्हणाला, ही सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीची आणि विनाशाची कारणे आहेत. सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही प्राण्यांचे शरीर या 5 गुणांच्या संयोजनाचे परिणाम आहेत. त्याने विराम घेतला, ज्यामुळे युधिष्ठिराला त्याच्या शब्दांची सखोलता आत्मसात करता आली. या 5 मूलद्रव्यांचे गुण वारंवार अस्तित्वात येऊ लागतात आणि सर्व गोष्टींच्या मूळ कारणामध्ये विलीन होतात. परमात्मा भीष्म पुढे म्हणाले, या 5 मूलद्रव्यांमधून सर्व प्राणी निर्माण होतात आणि त्या 5 महान मूलद्रव्यांमध्ये सर्व प्राणी महासागरातून उठणाऱ्या आणि त्यांना कारणीभूत असलेल्या महासागराच्या अनंत लहरींप्रमाणे वारंवार स्वतःला स्थिर करतात. भीष्म बोलत असताना युधिष्ठिरचे डोळे आश्चर्याने रुंद होत गेले. त्याने त्याच्या समोर अस्तित्वाची गुंतागुंतीचे जाळे उलगडताना पाहिले. अंतराळातून आवाज कसा उद्भवला आणि सर्व दाट पदार्थ हे पृथ्वीचे वैशिष्ट्य होते. वाऱ्यातून जीवन कसे, पाण्यातून सौ आणि प्रकाशातून कसे आले. भीष्माने पुढे स्पष्ट केले की जेव्हा विनाश आला तेव्हा प्राण्यांच्या अमर्याद विविधतेने स्वतःला त्या 5 महान सारांमध्ये विलीन केले आणि जेव्हा निर्मिती सुरू झाली तेव्हा ते नव्याने उदयास आले. निर्मात्याने सर्व प्राण्यांमध्ये तेच 5 महान सार प्रमाणानुसार ठेवले जे त्याला योग्य वाटले. युधिष्ठिरचे मन या सर्वांच्या गुंतागुंतीशी झुंजत होते, परंतु भीष्माचे शब्द सौम्य वाऱ्यासारखे होते, ज्यामुळे त्याच्या शंका आणि शातोवर होत्या. भीष्म म्हणाला, समर जीवामध्ये राहते. भीष्म म्हणाला, 3 अवस्थांमध्ये अस्तित्वात असते. कधी आनंद मिळवणे, कधी दुःखात गुंतलेले आणि कधी सुख किंवा वेदना असलेल्या स्थितीत असणे. जसा सूर्य त्याच्या शिखरावर पोहोचला तसतशी युधिष्ठिरची समज भीष्माच्या शिकवणीने प्रकाशित झाली. त्याने पाहिले की समजुतीने गुण कसे निर्माण केले तर आत्मा सर्व गोष्टींचा निष्क्रिय साक्षीदार राहिला. दोघांमधील मिलन शाश्वत होते आणि अंतर्भूत समजूत इंद्रियांद्वारे सर्व गोष्टी पकडत होती. युद्ध आणि रक्तपातादरम्यान पांडवांपैकी ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिराने द्वप आणि मृत्यू कसा कोखायचा याबद्दल आपल्या आजोबांकडे बुद्धी मागितली. त्याने विचारले, जिवंत प्राणी नेहमी द्वप आणि मृत्यूच्या भीतीने उभे राहतात. हे आजोबा,
या दोघांची घटना कशी बघता येईल ते मला सांगा. भीष्माने उत्तर दिले, हे भरत या संदर्भात नारद आणि समन यांच्यातील संवादाची जुनी कथा उद्धृत केली आहे. नारद हे दिव्य ऋषी यांनी समंगाला विचारले, तुमची छती जमिनीच्या संपर्कात येईपर्यंत तुम्ही जमिनीवर नतमस्तक होऊन तुमच्या वरिष्ठांना अभिवादन करता. तुम्ही तुमच्या हाताने जीवनाची नदी ओलांडण्यात गुंतलेले दिसत आहात. तुम्ही नेहमीच दुःखमुक्त आणि अत्यंत आनंदी दिसत आहात. मला दिसत नाही की तुम्हाला कमी चिंता आहे. समल हसला. त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. हे सन्मानाचे दाता, मला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याबद्दलचे सत्य माहीत आहे, म्हणून मी कधीही आनंदी होत नाही. मला हे देखील माहीत आहे की या जगात कृतींची सुरुवात काय आहे, त्यांच्या फळांचा परिस काय आहे आणि ती फळे किती वैविध्यपूर्ण आहेत. तो शांत नजरेने नारदाचे सर्वेक्षण करत थांबला. हे पहा, अशिक्षित निराधार समुद्र हे नाद, अंध, मूर्ख आणि वेडे लोक आणि आपणही जगतो, हे सर्व त्यांच्या मागील जीवनातील कृतीमुळे जगतात. नारदांची उत्सुकता वाढली. त्यांनी समंदाला आणखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले. समंद पुढे म्हणाला, रोगांपासून मुक्त असलेले देवच त्यांच्या भूतकाळातील कृत्यांमुळे अस्तित्वात आहेत. त्या स्थितीत बलवान आणि कमकुवत सर्व भूतकाळातील कृत्यांमुळे जगतात. म्हणून तुम्ही आम्हाला आदराने धरून ठेवणे योग्य आहे. तो हळूच हसला. जेव्हा आपण हे नाद दोखाला जागा देत नाही, तेव्हा कर्तव्य पाळणे किंवा धार्मिक कृत्य पाळणे आपल्यासाठी काय करू शकते समागणे जीवन आणि मृत्यूची रहस्य उघड करत असताना नारदाने लक्षपूर्वक ऐकले. ज्यासाठी मनुष्य शहाणा असल्याचे म्हटले जाते, खरे तर शहाणपणाचे मूळ म्हणजे इंद्रियांना चुकांपासून स्वातंत्र्य, इंद्रिय त्रुटी आणि द्वेषाला बळी पडतात. ज्याच्या संवेदना चुकांच्या अधीन असतात त्याला शहाणपण प्राप्त झाले असे कधीही म्हणता येणार नाही. संबंधाचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे सुखदायक आणि शांत करणारे होते. जेव्हा नारदाने ऐकले तेव्हा त्याला जीवनाची रहस्य कळू लागली. त्याने समंगाला विचारले, जो धर्मग्रंथांच्या सत्यांशी परिचित नाही, जो नेहमी संशयाच्या भोवऱ्यात असतो आणि जो आत्मसंयम आणि आत्म्याचे ज्ञान असलेल्या इतर प्रथांपासून दूर राहतो, त्याच्यासाठी काय फायदेशीर आहे. समन पुन्हा हसला. भीष्माने उत्तर दिले, गुरुची पूजा करणे, नेहमी वृद्धांची आदरपूर्वक वाट पाहणे आणि युधिष्ठिरच्या उपस्थितीत ज्ञानी नातू भीष्माने प्राचीन आख्यायिका सांगण्यास सुरुवात केली. या कथेची सुरुवात सागर या राजापासून झाली, ज्याने तर्कशाच्या वंशातील ज्ञानी ब्राह्मण अरिष्टनेमीचा सल्ला घेतला. सांसारिक वस्तूंप्रती असलेल्या त्याच्या आसक्तीमुळे आणि त्या गमावण्याच्या त्याच्या भीतीमुळे सागर खूप अस्वस्थ झाला होता. त्याने अरिष्टनेमीला विचारले, असे केल्याने काय फायदा आहे ज्यामुळे एखाद्याला येथे आनंदाचा आनंद घेता येईल, एखाद्याला दुःख आणि उत्तेजना कशी टाळता येईल. सर्व धर्मग्रंथांशी परिचित आणि शहाणा अरिष्टनेमीने सागराकडे सहानुभूतीने पाहिले आणि म्हणाला, मुक्तीचा आनंद हा जगातील खरा आनंद आहे. अज्ञानाचा माणूस हे जाणत नाही, कारण तो मुले आणि प्राण्यांशी संलग्न आहे आणि त्याच्याकडे संपत्ती आणि धान्य आहे. त्याने स्पष्ट केले की सांसारिक वस्तूशी आसक्ती हे एक बंधन आहे जे एखाद्याला मुक्ती मिळवण्यापासून रोखते. अरिष्टनेमीने सागराला स्वतःला सर्व आसक्तींपासून मुक्त करण्याचा आणि आनंदाने फिरण्याचा सल्ला दिला. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीला वृद्ध होताना आणि तिने जन्म दिलेल्या मुलाशी संलग्न होताना पाहता, तेव्हा प्राप्तीचा सर्वोच्च उद्देश म्हणजे मुक्ती लक्षात घेऊन तिला वेळेवर सोडून द्या. अरिष्टनेमी म्हणाला, तुम्हाला मुलगा झाला किंवा नाही, तुमच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षांमध्ये त्यांना संबोधित केलेल्या वस्तूंचा तुमच्या इंद्रियांनी योग्य आनंद घेतल्यामुळे स्वतःला आसक्तीपासून मुक्त का आणि आनंदाने फिरत राहत्यानंतर अरिष्टनेमीने खरोखरच मुक्त होण्याचा अर्थ काय आहे याचे वर्णन केले. तो म्हणाला की एखाद्याने भूक आणि तहान तसेच शरीराच्या इतर अवस्थांवर विजय मिळवला पाहिजे, जसे की क्रोध आणि लबाडी आणि त्रुटी, जोखीम, मद्यपान, पत्नीत्व आणि पाठलाग यासारख्या कृतीमध्ये गुंतलेल्या मुखपणामुळे एखाद्याने स्वतःला विसरू नये. अरिष्टनेमीने खऱ्या अर्थाने मुक्त झालेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये अधोरेखित करणे सुरूच ठेवले. तो म्हणाला की जो आनंद आणि वेदना समान, लाभ आणि तोटा समान आणि विजय आणि पराभव समान मानतो, तो पूर्णपणे मुक्त होतो. एखाद्याने जगाकडे चांगल्या आणि वाईटामध्ये कोणताही फरक न पाहता स्वच्छ आणि अस्वच्छ अशा समान नजरेने कसे पाहिले पाहिजे याचेही त्यांनी वर्णन केले.
एखाद्याने आपल्या शरीराला रक्त, मूत्र आणि विष्ठेच्या वस्तुमानापेक्षा अधिक काही मानले नाही पाहिजे, जे रोग आणि किडण्याच्या अधीन आहे. अरिस्टनेमीने असा निष्कर्ष काढला की जो स्वतःचा मृत्यू आणि शरीरातील अपूर्णता लक्षात ठेवतो तो खरोखरच मुक्त होतो. तो माणूस नक्कीच मुक्त होतो जो नेहमी लक्षात ठेवतो की हे शरीर जेव्हा आकुंचनाने मागे टाकले जाते तेव्हा सुकुत्या आणि पांढरे केस आणि दुबळेपणा आणि रंगष्टा आणि आकृतीच्या वाकण्याने हल्ला होतो. भीष्माने सागराला अरिस्टनेमीने सांगितलेले शब्द आठवून संपवले. ते म्हणाले, अशा प्रकारे हे पुत्र, मी तुला थोडक्यात सांगितले आहे. तुला मुक्त करण्याचा मार्ग काय आहे ते? ज्ञानी आणि न्यायघाला युधिष्ठिर याच्या उपस्थितीत त्याच्या मनात एक ज्वलंत प्रश्न उफाळून येत होता. त्याने त्याच्या असाधारण आध्यात्मिक पराक्रमांसाठी ओळखला जाणारा एक प्रसिद्ध दिव्यकोशी उसानाच्या सभोवतालची रहस्य समजून घेण्यासाठी त्याच्या पूज्य नातू भीष्म याचा सल्ला घेतला. भीष्माने उसानाची कथा सांगण्यास सुरुवात केली, ज्याचा जन्म भृगूच्या सुप्रसिद्ध वंशातून झाला होता. या महान तपस्वीने योग कलेवर प्रभुत्व मिळवले होते आणि भौतिक जगाच्या सीमा ओलांडण्याची शक्ती त्याच्याकडे होती. त्याने इंद्राच्या खजिन्याचा स्वामी असलेल्या कुळेराच्या रूपात प्रवेश केला होता आणि त्याच्या योग शक्तीद्वारे त्याने कुळेराची सर्व संपत्ती चोरली होती. या चोरीमुळे संतप्त झालेल्या कुळेराने अतुलनीय शक्ती असलेला महान देव महादेव याच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. तथापि उसानाने या विकासाची पूर्वकल्पना केली होती आणि त्याच्या योगिक क्षमतेमुळे त्याने आधीच महादेवाच्या पोटात आश्रय घेतला होता. रागाच्या भरात देवाने त्याची भालाफिला पकडली, परंतु स्वतःला शुद्ध ज्ञानात रूपांतरित केलेल्या उसानाला मारण्यात तो असमर्थ ठरला. जेव्हा भीष्माने आपली कथा पुढे चालू ठेवली तेव्हा त्याने वर्णन केले की कशा प्रकारे महादेवाने उसानांचा नाश करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर भाला फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु उसानांच्या योगिक रूपात चेतन न आल्याने ती भाला त्याऐवजी वक्र झाली आणि तिचे नाव पिनाक कसे ठेवण्यात आले. त्यानंतर महान देवाने उसान संपूर्ण दिले, परंतु तपस्वी नष्ट झाला नाही. त्याऐवजी तो महादेवाच्या पोटात सापडला, जिथे तो भटकू लागला. या कथेमुळे युधिष्ठिराला उत्सुकता निर्माण झाली आणि त्याने भीष्माला विचारले की उच्च बुद्धीचा प्राणी असलेल्या महादेवाच्या पोटात उसान कसे टिकू शकतात. भीष्माने स्पष्ट केले की महादेवानं योगाची तपस्या पूर्ण केल्यानंतर तो पराक्रमी तलावातून बाहेर आला आणि त्याच्याजवळ शाश्वत ब्रह्म आला. प्राचीन देवाने महादेवाच्या तपश्चर्येतील प्रतीची चौकशी केली आणि त्या तपश्चर्येमुळे उसान महान झाले आहेत. हे ऐकून त्याला आनंद झाला. परिणामी महान ऊर्जेने भरलेले उसान तिन्ही जगात चमकले. तथापि तो चिंतेने भरलेल्या महादेवाच्या पोटात फिरत राहिला. पिनाक धारण केलेल्या महादेवाने पुन्हा एकदा योगादेश सुरू केला तर उसानाने त्याच्या पोटातून देवाची स्तुती केली आणि सुटकेचा मार्ग शोधला. रुद्राने सर्व मार्ग थांबवले, परंतु उसानाने वारंवार देवाला संबोधित केले, मला तुझी दया दाखवा. शेवटी महादेवाने त्याला त्याच्या मूत्रमार्गातून बाहेर पडण्याची परवानगी दिली. या अग्निपरीक्षेचा परिणाम म्हणून उसानांना शुक्रा हे नाव देण्यात आले आणि उमा देवीचा मुलगा म्हणून ओळखले जाऊ लागले, ज्याने त्याच्या वतीने हस्तक्षेप केला होता. रागाच्या भरात भाव त्याच्या हातात भाला घेऊन उभा होता, परंतु त्याच्या हाताने त्याला गोखले. राजाभोवती सूर्य मावळत होता. युधिष्ठिरभोवती जमलेल्या सभेवर एक उदार नारिंगी प्रकाश टाकत होता. धार्मिकतेसाठीच्या त्याच्या अतूट समर्पणासाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण राजकुमाराने आपल्या आजोबांकडून मार्गदर्शन मागितले. श्रद्धेच्या वातावरणासह युधिष्ठिराने भीष्माला या आयुष्यात आणि पुढच्या आयुष्यात त्यांच्यासाठी खरोखर काय फायदेशीर आहे हे उघड करण्यास सांगितले. प्राचीन काळातील एक कथा सांगण्यास सुरुवात करत असताना भीष्माचे डोळे चमकले. जनक नावाच्या एका महान राजाने आपल्या अफाट ज्ञान आणि आध्यात्मिक गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या पराशराचे ज्ञान मागितले होते. जनकानं पराशराला विचारले, या जगातील आणि पुढच्या सर्व प्राण्यांना फायदा होईल असा मार्ग कोणता आहे. पराशराचे शब्द अमृतासारखे टपकले आणि त्याने उत्तर दिले, कृतीमधून मिळवलेला धर्म हा सर्वोच्च लाभ आहे. प्राचीन ऋषींनी घोषित केले आहे की धार्मिकतेपेक्षा मोठे काहीही नाही. जेव्हा भीष्माने आपले कथन चालू ठेवले तेव्हा सभा प्रत्येक शब्दावर लटकत होती. पसराने स्पष्ट केले की धार्मिकता ही केवळ एक संकल्पना नाही, तर लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात मार्गदर्शन करणारी एक जिवंत शक्ती आहे. तो शास्त्रांनी ठरवलेल्या 4 जीवनशैलीबद्दल बोला. ब्राह्मण भेटवस्तू स्वीकारतात, क्षत्रिय कर गोळा करतात, वैश्य शेती करतात आणि शुद्ध इतरांची सेवा करतात. पसार म्हणाला, जिथे जिथे लोक राहतात तिथे पाठिंब्याची साधने त्यांच्याकडे येतात. तथापि त्याने सावध केले की व्यक्ती
त्यांच्या मागील कृतींनी आकार घेतात. जसे पांढऱ्या पितळेची पात्र द्रवरूपी सोने किंवा चांदीमध्ये बुडवल्यास रंगबदलनीतीच्या अस्तित्वावर आणि एखाद्याच्या वर्तमानाला आकार देण्यात भूतकाळातील कृतींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक सौशी आवाज सभेतून बाहेर आला. परंतु पराशर ठाम राहिले. प्रत्येक कृती कितीही लहान वाटत असली तरी त्याचे परिणाम असतात यावर जोर देत एखाद्याला केवळ मागील जीवनातील चांगल्या कृतींचा परिणाम म्हणून आनंद मिळतो असे ते म्हणाले. सहसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला तसतशी भीष्माने आत्मसंयम, क्षमाशीलता, संयम आणि सत्यतेचे महत्त्व अधोरेखित करून आपली कथा संपवली. त्याने सांसारिक वस्तूंच्या आसक्तीविरुद्ध इशारा दिला आणि व्यक्तींना शहाणपण आणि ज्ञानासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. एखाद्याला कधीही दुसऱ्याच्या चांगल्या आणि वाईट कृतींचा आनंद घ्यावा लागत नाही किंवा सहन करावे लागत नाही असे ते म्हणाले. खरोखर एखाद्याने स्वतः केलेल्या कृतीचा आनंद घेतो आणि सहन करतो. सभागृहाचा प्रत्येक सदस्य भीष्माद्वारे पराशराने बोललेल्या धन शब्दांवर चिंतन करत शांत झाला. ते रात्रभर विखुरलेले असताना युधिष्ठिरचे डोळे धार्मिकतेच्या मार्गाच्या सखोल समजुतीने चमकले. त्याला माहित होते की तो ही शिकवण आयुष्यभर त्याच्यासोबत घेऊन जाईल आणि राजवटीच्या गुंतागुंती आणि धर्माच्या पाठपुराव्यासाठी त्याला मार्गदर्शन करेल. एका शांत आणि शांत वातावरणात पराशराने राजा सागरला आपले सखोल ज्ञान सांगण्यास सुरुवात केली. महाराज, तो म्हणाला, ज्या मनुष्याने हा रथ प्राप्त केला आहे, जो चेतनेने संपन्न मानवी शरीर आहे, त्याने त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसे कुशल घतालकांनी त्यांच्या घोड्यांवर लगाम लावला आहे. ते पुढे म्हणाले, ज्याचे मन आसक्तीपासून मुक्त आहे आणि ज्याने सांसारिक इच्छांचा त्याग केला आहे, त्याने दिलेली आदरांजली खरोखर स्तुतीस पात्र आहे. हे राजा, ही भक्ती केवळ समतुल्य लोकांमधील अनुमान किंवा चर्चा नव्हे, तर एका ज्ञानी गुरुकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचा परिणाम आहे. पराशराचे शब्द वजनदार होते आणि राजाने लक्षपूर्वक ऐकले. जेव्हा ते एकत्र बसले तेव्हा पराशराने एखाद्याच्या आयुष्याच्या निर्धारित कालावधीत जगण्याच्या महत्त्वावर भर दिला. ही मौल्यवान देणगी मिळाल्यानंतर तो म्हणाला, एखाद्याने सांसारिक सुखात रमून त्याचा अपव्यय करू नये. त्याऐवजी एखाद्याने अशा धार्मिक कृत्यांसाठी प्रयत्न केले पाहिजेत ज्यामुळे हळूहळू वाढ होईल. शहाणा उशी थांबला आणि विवेकी नजरेने राजाचे सर्वेक्षण करत होता. जीवला अस्तित्वाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळणाऱ्या 6 रंगांपैकी जो उच्च रंगापासून दूर जातो तो निंदा आणि दोषास पात्र आहे. म्हणून ज्याने चांगल्या कृतींद्वारे उच्च राज्य प्राप्त केले आहे, त्याने राजांनी कलंकित केलेल्या कृती उत्कटतेचा गुण टाळून ते टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या शब्दांचे महत्त्व समजून घेताना काळजाचे डोळे गुंद झाले. धार्मिक कृत्ये एखाद्या व्यक्तीला श्रेष्ठ रंगात कसे नेऊ शकतात, तर पापपूर्ण कृत्ये दुःख आणि अगदी नरकी क्षेत्राकडे नेऊ शकतात. याचे वर्णन पराशर यांनी पुढे केले. एक माणूस धार्मिकतेद्वारे श्रेष्ठ रंग प्राप्त करतो, तो म्हणाला, परंतु ते प्राप्त करू शकत नाही. तो जाणून बुजून पापपूर्ण कृत्य करून नरकात पडतो. ज्ञानगोषींचे शब्द करुणा आणि समजूतदारपणाने भरलेले होते. तथापि पराशर यांनी सावध केले की तपश्चर्येद्वारे बेशुद्ध किंवा अज्ञानी कृत्ये शुद्ध केली जाऊ शकतात, परंतु त्यांच्या परिणामांची पूर्ण माहिती असलेल्यांना अपार दुःख सहन करावे लागते. बुद्धिमान माणूस कधीही पापी स्वरूपाचे कृत्य करणार नाही असे ते म्हणाले. ज्याप्रमाणे शुद्ध व्यक्ती अशुद्ध व्यक्तीला स्पर्श करणार नाही. सूर्य मावळत असताना त्या दृश्यावरती एक उबदार सोनेरी प्रकाश टाकत पराशराच्या शब्दांनी तातडीची आणि गंभीरतेची भावना घेतली. मला पाप कृत्यांचे फळ किती दयनीय दिसते. तो आश्चर्यचकित झाला. पापामुळे पापाची दृष्टीच विकृत होते आणि तो त्याच्या शरीराचा आत्म्याशी गोंधळ घालतो. पराशराची बुद्धी सामायिक करताना राजाने लक्षपूर्वक ऐकल्या जरातही त्यागाचे जीवन जगण्याचे महत्त्व अधोरेखित करून शहाणागोशीने समारोप केला. जो मूर्ख माणूस या जगात त्यागाशी स्वतःला जोडण्यात यशस्वी होत नाही, तो पुढच्या जगात गेल्यावर मोठ्या दुःखाने ग्रस्त होतो. या शेवटच्या शब्दांसह पराशराची शिकवण संपुष्टात आली, ज्यामुळे राजाला समजूतदारपणाची आणि आत्मपरीक्षेची सखोल जाणीव झाली. ते वेगळे होत असताना राजाने ज्ञानयोशींच्या शिकवणीवर चिंतन केले. एका जंगलात एका वडाच्या झाडाखाली पराशर बसला होता. त्याचे डोळे त्याच्या सभोवतालच्या जगाकडे पाहत होते. त्याने मानवतेचे स्वरूप आणि लोक एकमेकांशी कशा प्रकारे संवाद साधतात याचा विचार केला. तो स्वतःशीच म्हणाला, कोणीही बदल्यात कशाची अपेक्षा न करता दुसऱ्याचे भले करत नाही. हे त्याचे निरीक्षण होते की
लोक स्वार्थाने प्रेरित असतात आणि इतरांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू अनेकदा ओळख किंवा बक्षिसाच्या इच्छेने प्रेरित असतात, तर तिथे बसल्यावर पराशाचे विचार गुणवत्तेच्या संकल्पनेकडे वळले. त्याचा असा विश्वास होता की राजा किंवा ज्ञानी पुरुषासारख्या